मी तुमची लावणी बघितली, प्रॉपर स्टेज शो पण मी पाहिलेले आहेत तुमचे, आणि तुम्हाला इन्स्टाला पण फॉलो करतो मी, कारण तुम्ही खरंच कला जपता. त्यामध्ये मी तुमचा ड्रेसिंग सेन्स बघितला, तर कुठंही समजा तुम्ही अशी पूर्ण प्रॉपर साडी घेतलेली आहे, छाती झाकलेली आहे तुमची, खाली पोटाचा भाग झाकला गेलेला आहे, त्याच्यामध्ये कुठेही मला तुमची बेंबी उघडी दिसत नाही. तर हे लावणीमध्येच आहे का तुम्ही स्वतःहून म्हणून तसं करता? कसं असतं, जेव्हा आपण एखादी मूवी बघतो, बरोबर, एखादा मूवी बघत असताना कास्टिंग डिरेक्टर एखादं कॅरेक्टर किंवा एका लेखकाने कॅरेक्टर लिहून ठेवलेलं असतं, तेव्हा कास्टिंग डिरेक्टर त्या व्यक्तीला कास्ट करतो. तेव्हा कास्ट केल्यावर त्याची भूमिका असते, तुला बोल्ड दिसायचं आहे, त्या कॅरेक्टरची भूमिका असते, तसं तुला दिसायचं आहे का, तर त्या स्टोरीसाठी ते इम्पॉर्टंट आहे म्हणून, बरोबर, म्हणून आपण ते बघतो. हे स्टेजवर असतं. आता पहिला पण मुली कुक 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 गाणं करत होत्या, चोली के पीछे गाणं करत होत्या, तेव्हा त्यांना गरज नव्हती लागत उघडं काहीतरी करायची, तेव्हाही हाफ घागरे होते, पण ते कुठेही त्याच्या आतपर्यंत इथपर्यंतच्या स्लॅक्स घालायच्या, ज्या मुली आता बरोबर, ते गोल फिरताना ते दिसतं, बरोबर, ते दिसतं, त्याच्या स्लॅक्स घालायच्या, इथपर्यंत नाही शॉर्ट्स, त्याच्या गुडघ्यापर्यंतचे शॉर्ट्स असायचे तेव्हा. सो त्या गाण्याची ती रिक्वायरमेंट असेल ना, तर तुम्ही तसं व्हा, पण तुम्हाला गाण्याचा अर्थ तरी माहिती आहे का? बाबूजी जरा धीरे चलो, बिजली खडी आहे बिजली खडी, तर बाबूजी कोणाला दाखवायचं आहे? प्रेक्षकाला, बरोबर. तर बाबूजी जरा धीरे चलो बिजली खडी, तर बिजलीचा करंट तितका हायर तुम्ही करून टाकता की समोरचा असा उत्तेजित होऊन आता हिला मिठीच मारू की काय, एवढंच म्हणतो. बाबूजी म्हणते स्टेजवर येऊ कमी, आणि येतात, आणि बाबूजी स्टेजवर येतात. बाबूजी काय, लहान मुलं स्टेजवर येतात आणि मग पप्प्या होतात. आणि दुसरी गोष्ट, ते ज्या पप्प्या होतात ना, माझ्या स्टेजवरही लहान मुली पण येतात, मुलं पण येतात, त्यांना पप्पी घ्यायची गरज नाही लागत, त्यांच्याबरोबर मी खूप छान नाचते, असं करून नाचते ना की ते रंगले पाहिजे, त्यांना कळलं पाहिजे कला काय आहे, त्यांच्यासाठी गरज नाही लागत मला पप्पी वगैरे घ्यायची. हा क्यूट मुवमेंट दिसला पाहिजे, अश्लील मुवमेंट नाही दिसला पाहिजे. की आता लहान मुलगा आहे त्याला आपण पप्पी घेतोय, क्यूट मुवमेंट दिसला पाहिजे. क्यूट आणि अश्लील यात खूप फरक आहे. ह्या मुवमेंटवरून एक मला सांगायचं आहे, हल्लीचे जे स्टार आहेत, कलाकार, DJ असतील, DJ स्टारच म्हणतो त्यांना, महाराष्ट्र आता नवीन नावानं ओळखायला लागला आहे, ढोंगण स्टार, ठीक आहे, ते असं ते काय जे असेल ते असेल, परंतु काही कलाकारांचे लिटरली तरुणाईनं छातीवरती फोटो काढले, तर ते गोंधन करतात ना आपण, टॅटू काढलेले आहेत, कोणी इथं काढले, कोणी इथे काढले. म्हणजे यामधून काय घ्यायचं आजच्या तरुणाईनं? ते तरुणाईनेच कारण हे ॲक्च्युली हे काही असं नवीन नाही आहे. हे जे आत्ताच्या मुलींना वाटतंय ना की अरे प्रेक्षकाने किंवा एखाद्या मुलाने असं काहीतरी केलं आहे ना, हे खूप सून आहे. सुरेखाताईंचा काळ जर बघितला असता ना, त्यांनी जो गाजवला आहे ना, त्यात आपण 1% नाही आहे. कारण की त्यावेळी सोशल मीडिया नव्हती, त्यावेळेला गावोगावी फिरायला लागायचं, तरीसुद्धा त्या फेमस होत्या. मायाताई खुटेगावकर, छायाताई खुटेगावकर, ज्या छायाताई घुंगराच्या एका घुगराचा आवाज काढतात, फक्त पायातला एका घुगराचा आवाज, ज्यांच्या पुढे नाचताना माईक ठेवायला लागायचा, एका घुगराचा आवाज ऐकण्यासाठी प्रेक्षक लांबून यायचे. त्यांना तुमची कुठे सर आहे? आणि तुमच्यासारखे कलाकार होऊच शकत नाही. की तुम्ही म्हणताय हे टॅटू आणि हे खूप जुनं आहे, हे तुम्हाला नवीन वाटतंय. कारण कसं होतं, आपण नवीन येतो, पटकन फेम मिळतं, पटकन मोठे होतो, आणि मग अरे यार आपण काय आहोत. ते जेव्हा आपण ठेचा खातो, खूप जास्त कष्ट करतो ना, तेव्हा कळतं. मला असं म्हणायचं नाही आहे की ज्यांना फेम मिळालं आहे त्यांनी कष्ट केलं नसेल. ऑफकोर्स कष्ट प्रत्येकाच्या आयुष्यात आहे, प्रत्येकजण कष्ट करत असतो. पण तुम्ही अशा कितीतरी कलाकार आहे, बॅकस्टेज कलाकार आहेत किंवा असे फेमस झालेले जुने कलाकार आहेत, त्यांच्या कष्टाबरोबर आपली कष्ट काहीच नाही आहेत. आजची लावणी पाहून मुलं कला शिकतात का फक्त स्टेप्स? फक्त स्टेप्स. कला काय आहे हे माहीतच नाही, कारण कोण शिकवतंय? आपण व्हिडिओ बघतोय एखादीचा, फेमस रील स्टार असेल, फेमस लावणी डान्सरचा व्हिडिओ बघतोय आपण, अरे वाव ही फेमस झाली आहे, आता हिचे सॉंग्स पण येतात, ते ही फेमस आहे, मग हिला फॉलो करा. मग ते आपण तिला फॉलो करतोय, आपण कलेला कुठे फॉलो करतोय? हां तेच आहे. कारण मी एका स्कूलमध्ये गेलो होतो, त्यांचे ॲन्युअल फंक्शन असतात स्कूलचे, काय 9वी 10वी वगैरे. लिटरली एक मुलगी, म्हणजे जे आताचे व्हायरल DJ स्टार आहेत ज्यांचे
खूप सारे हे आहेत. तिच्यासारखा ती डान्स करत होती आणि लिटरली तिनं ते गेटअप तसं केलं. आता 10वीची मुलगी हो, लहान ती, तिने एवढं कमरेपासून ओपन ठेवलंय, त्या पद्धतीची तिने साडी नेसली होती. ती गोंडे गोंडे असलेली साडी होती ती, व्हाईट व्हाईट, सेम दिसलं पाहिजे. सेम, हा ते. आणि त्याच्यानंतर ती डान्स करत होती. म्हटलं काय नेमकं, म्हणलं बाळा तुला कळतंय का, तू आज काय केलंस ते? लावणी केली सर मी. लावणीचा ल काय असतो, व काय असतो, नी काय असं काही कळत नाही सर, मी लावणी केली सर. आणि कसले प्रेक्षक टाळ्या, कसले पोरपोरी मला हे करत होते. ह्याचा तर खूप जास्त गर्व असतो आम्हाला. प्रेक्षक असं ना, असं उसळलेलं खूप आवडतं आम्हाला. असं टाळ्या वाजवल्या, शिट्ट्या वाजवल्या की आम्हाला छान वाटतं. अरे ते कशासाठी वाजवताय ते तर बघा पहिला. तुमच्या कमरेसाठी वाजवताय, तुमच्या डोंगरासाठी वाजवताय, कशासाठी वाजवताय ते तरी बघा. आणि आम्ही पारंपरिक लावणी करतो. तुम्हाला पारंपरिक ऑथेंटिक म्हणजे काय ते माहिती आहे का? पारंपरिकचा अर्थ काय असतो हे तरी माहिती आहे का? नाही माहिती. तुम्ही कसं म्हणू शकता? चंद्रा म्हणजे पारंपरिक लावणी नाही, फुलवंती म्हणजे पारंपरिक लावणी नाही, विरहाची लावणी, छक्कड लावणी, बैठकीची लावणी, बऱ्याच लावण्या आहेत ज्या शाहिरांनी लिहून ठेवलेल्या आहेत. चंद्रा म्हणजे गाणं आता आलेलं, ती लावणी आहे, पण ती काय पारंपरिक लावणी नाहीये. त्यात पारंपरिक लावणीसारखं काय आहे? त्यात तुमचे एक्सप्रेशन तुम्ही फक्त उभं राहून देताय. तुम्हाला बैठकीच्या लावणीमध्ये बसून पायात 4-4, 5-5 किलोचे घुंगरं घालून बसा साडीवरती, मग उठताना किती क्रॅम्प येतात पायाला माहिती पडेल. ओरिजिनल लावणीमध्ये एवढं असतं. त्यात तुम्ही साज शृंगार करून बसा, फक्त असे केस मोकळे सोडून असं करून आणि खाली वाकून वरती केस झटकून नाही होतो. इथं सगळ्यात तेच आहे. इथून ते इथपर्यंत नटावं लागतं. टिकली तेवढी मोठी लावावी लागते. आताचं म्हणजे आपण वयानुसार चेंज करतो की ठीक आहे छोटी टिकली, तेव्हा नव्हतं. मोठी टिकली लावायची, कानातले गळ्यातलं असं भरगच्च, बांगड्या एवढ्या. आधीच्या मुलींच्या व्हिडिओ बांगड्या एवढ्या असायच्या, कळलं? एवढा मेकअप, कमरपट्टा, त्यात एवढे घुंगरू, त्यात शालू. कधीतरी शालू घालून नाचा, मग कळेल शालूचं वजन किती असतं. नेटच्या साड्यांवर तर कोणी नसेल, लहान मुलगी पण नाचेल. शालू घालून नाचा, त्याचं वजन कळेल. तो पेहराव तर कधी बघायलाच नाही मिळाला या 20 वर्षामध्ये. तो आता आपण विसरून जायचा. हां, तो आम्ही करणार आहे ज्या खरंच लावणी करतायत, ज्या खरंच लावणी जपतायत. बऱ्याच मुली आहेत आत्ताही इंडस्ट्रीमध्ये ज्या खरंच करतायत, ज्या खरं लावणी पारंपरिक शिकवतायत, त्यांच्याकडे तुम्हाला बघायला मिळेल. पण लोक ते विसरत चालली आहेत. त्याला कारण कलाकार आहे जो हे घडवतोय तो. रील्सने कलाकार घडवले का प्रसिद्ध केले? प्रसिद्ध केले, फक्त आणि फक्त प्रसिद्ध केले. आणि घडवलेला कलाकार हा खूप जास्त घडलेला असतो. त्याला असं मातीच्या घड्याला कसं हात मारून मारून सजवतात किंवा खूप जास्त त्याला कडा करतात, तसा कलाकार असतो. आणि सोशल मीडिया हे घडवण्याचं काम नाही करत, फक्त तो बिघडवायचं पण आणि घडायचं पण ते आपल्या हातात आहे. आपण घडायचं की बिघडायचं. आणि मी खूप जास्त सोशल मीडिया, यूट्यूब यांना म्हणजे मी जसं म्हणजे मोठी होत गेली तसं ते आल्यामुळे कदाचित मला लावणी काय असते हे कळलं. कारण की मला कुठलाही गुरु नाही आहे लावणीसाठी. मी कोणाकडे मी विचारणार होतो, आता कसं लावणी म्हणजे घराणं असतं ना. ओके, तर मग तसं कुठल्या घराण्याचे शिष्य तुम्ही आहात? नाही, मला कुठलाही गुरु नाही आहे. मी कुठल्याही गुरुकडे शिकलेली नाही आहे किंवा कुठला क्लास केलेला नाही आहे, काहीही नाही आहे. मी फक्त रोज रात्री कॉलेजवरून यायचा, अभ्यास झाला की किंवा शाळेत तर नव्हते, कॉलेजपासूनच, कॉलेजवरून यायचा, अभ्यास करायचं. रात्री मला 3-3 वाजेपर्यंत झोप लागत नव्हती. एक लावणी जर मी ऐकायला घेतली तर त्या लावणीमध्ये एक्सप्रेशन्स काय असतात. जर ती विरहाची आहे तर तिला मी कसं रडू शकते, मी काय करू शकते, मी स्टेप. माझा प्रॉब्लेम आहे विरहाच्या लावणीत रडायचे एक्सप्रेशन्स हो द्यावेच लागतात. त्यात काहीतरी अर्थ आहे. प्रत्येक लावणीच्या मागे शाहिराने काहीतरी लिहून ठेवलं आहे, त्याच्या मागे अर्थ आहे. तो अर्थ कुठे माहिती आहे आजकालच्या मुलींना? त्या आजकालच्या मुलीमध्ये मी पण आली, पण मला कदाचित चांगली संगत मिळाली, चांगली लोक मिळाली, ज्यांच्यामुळे मला शिकायची भावना निर्माण झाली आणि मी शिकत राहील. आणि अजूनही शिकते. मी म्हणत नाही की मी सगळं शिकले, मला अजून खूप शिकायचं आहे आणि मी शिकते. लाईक्स वाढले, रील्सनं प्रसिद्ध केलं, लाईक्स वाढले, परंतु कलेचा दर्जा वाढला का? कलेचा दर्जा कमी झाला. बरोबर. कारण लाईक्समुळे काय झालं की अरे मला रील स्टार वेगळे आहे आणि आपण जे लावणी कलाकार वेगळे आहे.
मी रील स्टारबद्दल मी बोलणार नाही आहे, तो पार्ट वेगळा आहे. मी फक्त लावणीबद्दल बोलणार आहे, ज्याच्यावर माझं प्रेम आहे. सो लावणीबद्दल मी म्हणेल की अरे माझा व्हिडिओ व्हायरल झाला, मी अशी पॉस्चर दिली त्याच्यामुळे माझा व्हिडिओ व्हायरल झाला, किंवा मी असं काहीतरी हात फिरवला माझा व्हिडिओ, मग ती सवय झाली. आपण असं काहीतरी केलं तर फेमस होतोय. मग लावणीचा दर्जा कमी झाला, लाईकचा दर्जा वाढत 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 गेला. तेच ना, एक व्हिडिओ जर मला व्हायरल करायचा असेल एखादा व्हिडिओ, तर मला स्वतःच्या पोझिशन्समध्ये तडजोड करावी लागते का? पोझिशन इन द सेन्स कुठल्या प्रकारचे, म्हणजे हॉट, येस, ओके, पॉस्चर्स अँड स्टेजवरचं, ओके, ऑफकोर्स. त्याच्याशिवाय तर तुम्हाला पेमेंटच मिळणार ना. तुम्ही म्हणताय ना आयोजकांनी सांगितलं आम्हाला, तुम्हाला पेमेंट कसं मिळणार मग जर तुम्ही असं पॉस्चर नाही दिलं तर? त्यांनी सांगितलंय असा पदर लावायचा, इथे पिनअप नाही करायचा, त्यांनी सांगितलंय. हो, त्यांनी सांगितलं इथला पोटाचा भाग उघडा ठेवायचा. हे तुम्ही नाही करत आहे, हे ते सांगतात आहे. त्याच्यामुळे हे तुमच्यावर आहे, तुमच्यावर कुठे, ते सगळं आयोजकांनी सांगितलं ना. आता परत एक महाराष्ट्राला पडलेला प्रश्न, देवी देवतांच्या यात्रेनिमित्तानं जे DJ स्टार कार्यक्रम करतात किंवा तुमच्या लावणीमधले काही कार्यक्रम असतात, तर हे कितपत योग्य आहे की अशा पद्धतीने हे करणं? पूर्वीचा काळ होता की यात्रांना कार्यक्रम व्हायचे, तेव्हा मनोरंजनाला खूप साधन नव्हतं. मोबाईल नाही, टी व्ही नाही, वर्षातनं एकदा कार्यक्रम व्हायचा, जेणेकरून लोकांचं, शेतकऱ्यांचं मनोरंजन व्हावं या दृष्टिकोनातनं हा कार्यक्रम. मग ओकेजन काय असेल, आपला बड्डे असेल तर आपण समोरच्याला पार्टी देतो ना, बरोबर. बड्डे नसेल तर उगाच पार्टी देतो का? नाही देत. तसंच यात्रा आहे, गावात काहीतरी रोषणाईचे दिवस आहेत, आनंदाचं वातावरण आहे, म्हणून मनोरंजनाचा कार्यक्रम व्हावा म्हणून ते व्हायचं. मग ती परंपरा झाली आणि मग तो DJ शो आला आणि मग सगळं अश्लील झालं. हे कधीपासून झालंय असं काय वाटतं? नाही, मला तर वाटतं आत्ता हे 3-4 वर्षातच एवढं घडलं आहे. कारण की त्याच्या आधीही मी करत होती कार्यक्रम, तेव्हा काहीही असं नव्हतं. खूप छान कार्यक्रम चाललेले. इवन जे तगडे लावणीचे कलाकार आहेत त्यांचं आणि आमच्यामध्ये कॉम्पिटिशन व्हायचे, अरे ह्यांच्या कार्यक्रमाला एवढं बुकिंग झालं ना, आपल्या कार्यक्रमाला एवढं बुकिंग झालं पाहिजे. पहिल्या पूर्वी 12-12, 13-13 हिरोईनी असायच्या एका कार्यक्रमात, ते पण अशा नाही, सगळ्या सेलिब्रिटी, सुरेखा कुडची, मेघा घाडगे, सगळ्या एका कार्यक्रमात असायच्या आणि मग कॉम्पिटिशन व्हायचं. ही नसले ना, मीच्यापेक्षा भारी नसणार, पण पदलालित्य एक्सप्रेशन्स घेऊन, काहीही अश्लील न करता. एक महाराष्ट्रातला जिल्हा आहे नांदेड जिल्हा, तिथे माळेगावची यात्रा असते. हो, माहिती आहे? हो. येस. तर माळेगावच्या यात्रेमध्ये सकाळी 12 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत, ओके, त्यांचं मोठं बजेट पण असतं. सो दॅट टाईम काहीतरी आता काहीतरी 1-1.5 करोडचं बजेट आहे त्यांचं. हो. महाराष्ट्रातील जेवढे फड आहेत, जे प्रॉपर लावणी कलाकार आहेत, DJ नाही, त्या सगळ्यांना बोलवलं जाते आणि तिथे हे होतं, त्यांचं ते प्रेझेंटेशन असतं पूर्ण. म्हणजे सुरेखाताई पण तिथे येतात, आत्ताही येतात त्या बऱ्यापैकी त्यांचे ते फड घेऊन. म्हणजे तिथं खरी लावणी बघायला मिळते आम्हाला, जे आम्ही म्हणतो ते. परंतु तिथं कुठेही DJ शोवाल्याला बोलत नाही, बोलवतच नाहीत ना. हा, तिथं ते बोलवत नाहीत. परंतु तसे जर काही ठिकाण जर सोडले तर अखंड महाराष्ट्रामध्ये आता हल्ली लावणीपेक्षा DJ शोला जास्त डिमांड आहे. तर माझा तुम्हाला प्रश्न आहे की अशा कारणामुळे तुम्हाला शो कमी मिळतात का जास्त मिळतात, काय होतं नेमकं?